सामनवीरांना एका बाजूला जीव कोलीवाडा तर एका बाजूला आहे सातपाटी संघाने 5 चेंडू मध्ये 1 धाव करून ना दिली देरी यांना आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय. जर विशालने पहिल्या चेंडूवर षटकार मारला तर अरुण चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. तसंच प्रेक्षकांना लक्ष्मण कोहली यांच्याकडे प्रेक्षकांना 200 रुपयाचं पारितोषिक आहे जर झेल पकडला तर. चेंडू पडतोय पहिला सामना सुरू मेगा फायनल सामना. पहिला चेंडू निर्धाव अवधूत गोलंदाज अवधूत सातपाटी फलंदाज जू कोलीवाडा विशाल आणि रत्नेश. दुसरा चेंडू चांगला फटका आणि पहिला गडी बाद होतोय तो म्हणजे विशाल यांच्या स्वरूपात डीजे दर्शन. गोल्डन स्पोर्टची टुर्नामेंट आहे तू पण येते बघायला कौरी मजा आहे. गोल्डन 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 गोल्डन. थँक्यू डीजे. बोना पीटर कोहली यांच्यातर्फे प्रत्येक षटकाराला 200 रुपये आहेत. लक्षात घ्या बोना पीटर कोहली. पारितोषिकची लहर चालू झालेली आहे. आता बघूया अजून आगलं वेगळं पारितोषिक काय काय येतं. एक आगलं वेगळं पारितोषिक ठेवलेलं आहे ते सोनेरी बॉक्स मध्ये पातवाडी महिला व पातवाडी स्पोर्ट क्लब याने. ते नंतरच मी सांगेन त्याच्यामध्ये कुणाला ते पारितोषिक आहे. दुसऱ्या चेंडू मध्ये अवधूत याने विशाल यांना बाद केलं. त्यांची जागा भरण्यासाठी येतोय अक्षय बॅटर न्यू बॅटर अक्षय. जर प्रत्येक षटकाराला बोना पीटर कोहली यांच्यातर्फे 200 रुपयाचं पारितोषिक व मैदानाच्या बाहेर जर झेल पकडला त्यांना लक्ष्मण कोहली यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. अगले वेगळे पारितोषिक लागलेले. तिसरा चेंडू एकही धाव झालेली नाही अजूनपर्यंत ज्यूस संघाची. तिसरा चेंडू अवधूतचा अक्षयसाठी जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी प्रदर्शन करते तो म्हणजे अवधूत. बघूया पुढचा चेंडू. तिन्ही चेंडू निर्धाव टाकलेले आहेत आणि एक मोठा गडी बाद केला तो म्हणजे विशाल यांच्या स्वरूपात. चौथा चेंडू पडतोय मैदानात. चांगला चेंडू लोअर फुल टच होता. एक धाव पूर्ण केली. बघूया रत्नेश दुसरी धाव केली. गचाल क्षेत्ररक्षण एकाच धावाचं रूपांतर 2 धावेमध्ये झालेलं आहे आणि आपला श्री गणेश स्वतःचा आणि टीमचा सुद्धा झालेला आहे. धावा झाल्यात त्या म्हणजे 2 चेंडू शिल्लक. पहिलं पॉवर प्ले मार्गस्थ. चेंडू पडतोय अवधूतचा अक्षयसाठी. 4 चेंडू झालेत त्याच्यामध्ये धावा आल्यात 2. पहिलं पॉवर प्ले षटक. चेंडू पडते 5वा. पंच आहेत लॉइट कोहली व रुपेश कोहली. चेंडू पडते 5वा. चांगला टप्पा आखूर टप्प्याचा टप्पा काय समजला नाही. चेंडू बॉल आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. टाळ्यांचा गजर होतोय दोन्ही संघाला. अजूनपर्यंत 5 चेंडू टाकलेले आहेत त्यामध्ये धावा दिल्यात त्या म्हणजे 2. अवधूत काय गोलंदाजी करतोय अवधूत. एक गडी बाद विशाल यांच्या स्वरूपात केलेला आहे. सातपटीचा हा गोलंदाज. शेवटचा चेंडू बघूया काय गोलंदाजी खरोखर. आता मात्र 6 चेंडू मध्ये 22च्या स्वरूपात मला वाटतं धाव आहे. एका षटकात धावा दिल्या 3 व 1 गडी बाद. जर गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच अवधूत साठी टाळ्या झाल्याच पाहिजे. ही टुर्नामेंट आहे गोल्डन ट्रॉफी फ्री 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 पर्व 6. बघूया दुसरं षटक कोण घेऊन येतो. ज्या मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आहेत त्या टी शर्ट रत्नेश कडे आहे. तिकडे आहे स्प्रे. ज्या मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट आहेत ते आमचे नवाब भाई यांच्या हस्ते देण्यात येतं कारण की
ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार नवाब भाई यांच्याकडून आहे. टी शर्ट नवाब हेअर कटिंग सलून त्याच्यावर लिहिलेलं आहे. बघूया मेगा फायनलचा सामना. पहिलं षटक तर सुरेख टाकलेला आहे. पहिल्या षटकात धावा आल्या 3. बघूया पहिले षटक धावा 3. एक गडी बाद विशाल यांच्या स्वरूपात. सातपाटीचा हा गोलंदाज अवधूत यांनी धावा दिल्या 3. गडीबाद झाला तो म्हणजे जू संघाचा विशाल. सोनिया जॉन्सन कोहली प्रत्येक रन्सवर आलेत आता 10 रुपये. बॅट्समॅनलाच असतील. बाबूराव सहज आहे. सोनिया जॉन्सन कोहली. नाही मला असं सांगितलं अलोन्सन मी आता करतो. सोनिया रेगन कोहली 10 रुपयाचं प्रत्येक रन्सला 10 रुपये आहेत. कलीम एक आपल्याला अनाउन्समेंट आलेलं आहे. 75च्या वर जर धावा केल्या तर धनाजी पांडुरंगो यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. 75 धावाच्या वर जर धावा केल्या तर 5,000 रुपये बक्षीस धनाजी पांडुरंग कोळी यांच्याकडून जाहीर झालेलं आहे. धन्यवाद. जू संघासाठी आहे. जू संघासाठी आहे. बघूया थोडा रिटायर हर्ट झालेत मला वाटतं. रत्नेश थोडी दुखापत आहे त्यांना. प्रथमेश पहिला चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु क्षेत्ररक्षण जबरदस्त. सोनिया रेगन कोहली यांच्यातर्फे प्रत्येक रन्सला 10 रुपये आहेत. जोरदार फटका स्टेटच्या दिशेने. बॅकअप चांगला आहे परंतु फेकी चांगली नसली कारणाने एक धाव आरामात पूर्ण. धाव वाढलेले धाव झाले ती म्हणजे 4 म्हणजे 10 रुपये आलेले आहेत. प्रत्येक रन्सवर सोनिया रेगन कोहली यांच्यातर्फे लग्नाची बॅग उघडले की नाही अजूनपर्यंत नाही. अजूनपर्यंत आयर तसाच ठेवलेला आहे. मला वाटतं आज उघडेल. गोल्डन ट्रॉफी बघण्यासाठी ती बॅग अजूनपर्यंत त्यांनी उघडली नाही आहे परंतु उद्या उघडेल मला वाटतं. आता मात्र काहीच समजला नाही. प्रथमेश यांचा चेंडू हाही येतोय निर्धाव चेंडू. आदर्शांना काहीच समजला नाही. चेंडू अजूनही पॉवर प्लेचे 3 चेंडू शिल्लक आहे. बघूया आदर्श वर्सेस प्रथमेश हा कॉन्टॅक्ट चालू आहे. पुन्हा एकदा खोदून काढलेला चेंडू एक धाव पूर्ण करेल का. चोरटी धाव आणि याला सुद्धा आले 10 रुपये. असे मोजता मोजता थोडं कॅल्क्युलेशन करा कारण की प्रत्येक रन्सावर 10 रुपये आहे हे लक्षात ठेवा. पुढचा चेंडू मला वाटतं सोनिया याने 10 रुपये एक एक रन्सावर लावले तेव्हा हे एक एक रन्स काढतात का असं काय मला काही समजत नाही. जर प्रत्येक षटकावर 500 रुपये लावले तर नक्कीच 500 रुपये लागेल. अरे अजून बॅग खोलायची आहे. बघूया शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. पॉवर प्ले षटक चालू आहे मैदानात. पुन्हा एकदा सुरेख चेंडू काय समजत नाही. 2 षटकाखेरीज धावसंख्या एक गडी बाद 6. डीजे दर्शन खुशखबर कारण की एक एवढा मोठा गोल्डनचा फॅन आहे या टुर्नामेंट करता 5,000 रुपयाचं पारितोषिक
सर्व टीमीसाठी जोरदार टाळ्या. त्याचं नाव नाही मला माहिती, खरोखर एवढा मोठा फॅन आहे त्याने या स्पर्धा पाहून अव्वल 5,000 रुपये दिलेले आहेत, त्यासाठी जोरदार टाळ्या. खरोखर अशी पारितोषिक येत आहे. पहिल्या मॅचला जेके याने दोन्ही पंचांना पारितोषिक दिलं होतं. आज एक असा फॅन निघाला आहे, त्याला एवढी ही टुर्नामेंट आवडली, सरळ 5,000 रुपयाचं पारितोषिक त्याने गोल्डन टीमला दिलेलं आहे. कारण की मेहनत एवढी आहे या टुर्नामेंट मध्ये, आणि टुर्नामेंट सुद्धा आहे ती म्हणजे फ्री 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 पर्व 6. गोल्डन फॅन ती सुद्धा लेडीज आहे, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. नाव मला माहित नाही दादा. गोल्डन फॅन सुद्धा ती पण लेडी आहे, खूप आवर्जून तिला मॅच पाहायला बघते आणि हर वर्षी ती मॅच पाहत असेली. आणि आज तिने 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे या गोल्डन पूर्ण टीमला. त्यांचं सुद्धा मनापासून आभार. चांगली गोलंदाजी होते. अमृत गोलंदाज अमृत आहे, ज्याने 5 चेंडूमध्ये सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एकही धाव दिली नव्हती, तोच अमृत आलेला आहे मैदानामध्ये. एक धाव पूर्ण केली व एकाच धावावर समाधान मानावं लागेल. काय गोलंदाजी होते या सातपाटी संघाची. धावसंख्या झाली ती म्हणजे 8. प्रत्येक धावेवर सोनिया रेगन कोहली यांच्यातर्फे 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. तसंच प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आहे. बोना पीटर कोहली. हॅलो हा, जर मैदानाच्या बाहेर जर झेल पकडला चंद्रकांत लक्ष्मण कोहली यांच्या तर्फे सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आहे. अगली वेगळी पारितोषिक लागलेली आहे तिकडे. 2 चेंडू बाकी आहेत आणि ड्रिंक्स बेक्स होईल का बघूया. ड्रिंक्स बेक 2 चेंडू नंतर बघूया. अमृत अजूनपर्यंत 4 चेंडू मध्ये 3 धावा देतोय. 5 चेंडू स्लोअर चेंडू होता, त्याला ओळखला होता आणि त्यामध्ये बी फसलाय मासा. आणि बाद डीजे दर्शन. थँक्यू थँक्यू. आदर यांची जागा भरण्यासाठी येतोय स्वतः कर्णधार रत्नेश. त्यांना माहित आहे थोडे रेस घेतली, परंतु मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी होता. आता बघूया शेवटचा चेंडू बाकी आहे 30 षटकातील. रत्नेश ड्रिंक्स ब्रेक आहे याच्यानंतर. आज मला वाटतं अमृत यांचा दिवस आहे, कारण की 5 चेंडू मध्ये अजून धावा दिल्यात त्यांनी 3 आणि 5 चेंडू मध्ये सेमीफायनलचा सामना होता, त्यामध्ये एकही धावा करू शकले नाही देहरी संघ. शेवटचा चेंडू चांगला फटका, एकच धाव भेटेल. गचाल क्षेत्ररक्षण, नजरहाटी, दुर्घटना घटी, येतोय बोनसच्या स्वरूपात चौकार. ड्रिंक्स ब्रेक आणि उड्या मारत येते. काय उड्या मारत आहे, जबरदस्त गोल्डन शिकोरा उड्या मारत येत आहे आणि पूर्ण टीम येत आहे वाजत गाजत. या हस्ती की बस्ती गँग आहे मला वाटतं, ज्या उड्या मारत आहेत सर्कसला तुमचं नाव लिवलं जाईल. जे चांगल्या उड्या मारत आहे खरोखर त्याची नावं अजून पुढे. बस
झेंडू आहे लिंडन नाचत गाजत येत आहे गोल्डन ड्रिंक. आता बँजो सुद्धा आलेला आहे खरोखर पंत बनवलेकर बँजो मात्र बँड आलेला आहे. विलियम मास्टर आहे दिनेश आहे केल्विन सुद्धा आहे. जाफर डेंजर डान्सर जाफर काय नाचतोय खरोखर लाजवाब डान्स. आणि इकडे क्षेत्रक्षण ते सुद्धा नाचत आहे खरोखर खूप मजा घेत आहे. इकडे गोल्डन ट्रॉफी 2024 सातपाटी जबरदस्त डान्स करताना खरोखर ब्रेंडन 2 स्टेप मारले तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ब्रेंडन डान्सचा एक प्रकार दाखवायचा आहे. बॅट लाईट होणार आहे लवकरात लवकर थोडी घाई करा. ड्रिंक ब्रेक आमचे मॅच रेफरी इकडे बसलेले आहेत बाबूराव व निशांत. विलियम मास्टरने आदेश दिलेला आहे थोडं घाई करा. अजूनही आमचे भाटीगावचे संस्थेचे चेअरमॅन हे सुद्धा सांगत आहे परंतु गोल्डन मुलं ऐकायला तयार नाही कारण की आज शेवटचा दिवस आहे. आज कुणी बोलून देणार नाही आम्हाला आज कुणाचंच नाही ऐकणार अशी. परंतु अजूनही 3 चमक आहेत. यांना सर्वांना डान्स इंडिया डान्स मध्ये घेऊन जाऊ आपण नक्कीच. ब्रेंडननी सगळ्यात मजा मारलेली आहे या गोल्डन ट्रॉफीची. 3 षटकातील धावसंख्या झाले 13. उर्वरित अजून 3 षटक बाकी आहेत. पुन्हा एकदा स्वतःचं दुसरं आणि संघाचं 4थं षटक घेऊन येतं ते म्हणजे अवधूत मास्टरचे खतरनाक खेळाडू व कर्णधार किशोर कोहली. मला वाटतं खिशातून पैसे खाली पडतील. अवधूत यांचा पहिला चेंडू बघूया. जोरदार मारण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क होत नाही. अक्षय आहे. अवधूत काय वेग होता भन्नाट वेग या गोलंदाजीचा अवधूत यांचा. बघूया दुसरा चेंडू. गाडी आलेली आहे मॅन ऑफ द सिरीज ती बाहेर जायची आहे कारण की अजून बक्षीस वाटप बाकी आहे. याच्या पुढेच गाड्या आणू नका. अजून लास्टचा आता शेवट आहे त्याच्यानंतर ती सिरीजची गाडी मैदानात आणा कृपा करून. बघूया पुढचा चेंडू अवधूत यांचा अक्षयसाठी. काय फटका होता परंतु गोलंदाजी ब्लॉक होल मध्ये. सुरेख चेंडू. धावसंख्या 14. संत खेळ चालू आहे अजूनपर्यंत परंतु गोलंदाजी बघितली सातपाटी संघाची तर लाजवाब गोलंदाजी करतात. पुढचा चेंडू बघूया. तिसरा चेंडू अवधूतचा. तडाखेबाज फलंदाज रत्नेश. आता मात्र फटका फसलेला आहे. झेल होईल का? आणि जबरदस्त झेल. लाजवाब झेल. थँक्यू थँक्यू डीजे. रत्नेश डबूर यांची जागा भरण्यासाठी येतोय सुदर्शन. बघूया थोडी घाई कर सुदर्शन. चौथ्या षटकातील चौथा चेंडू अवधूत यांचा. सुदर्शन साठी बॅटर आहे सुदर्शन. गोलंदाज आहेत अवधूत. चौथा चेंडू बघूया.
सामना रंगतो तो म्हणजे भाटीच्या समुद्रावर. फ्री 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 पर्व 6वं. चांगला चेंडू आहे परंतु चांगल्या दिशेने मारलेलं लेग साईडच्या दिशेने एक धाव पूर्ण केली. दुसरी गात घेता घेता रन आउट. अक्षय काय फिल्डिंग आहे. विनायक येतोय. बॅटर न्यू बॅटर विनायक येतोय. थोडं धावायचं. विनायक काय गोलंदाजी करतात. मन जिंकतात इकडे सातपाटीचा संघ. लाजवाब गोलंदाजी. अजूनपर्यंत 2 धावा दिलेल्या ते म्हणजे अवधूत याने. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर 1 धाव. तिसरा चेंडू विकेट आणि चौथ्या चेंडूवर 1 धाव. दुसरी धाव घेता घेता झालाय रन आउट. 5वा चेंडू बघूया. सुदर्शन येत आहेत. सुदर्शन आणि विनायक यांची जोडी आहे मैदानात. लेफ्ट हँडर बॅट्समॅन विनायक. बघूया आता फिल्डिंग चेंज होईल कारण की लेफ्ट हँडर आला तर थोडी फिल्डिंग चेंज होते. अवधूत चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय. अकुर टप्पे ठेवतोय तो म्हणजे अवधूत. बघूया विनायक साठी 4था चेंडू. आता मारलेल्या ऑफसाईडच्या दिशेने परंतु तिकडे क्षेत्ररक्षण हजर आहे. 1 धाव. काय थ्रो आहे खरोखर. लाजवाब क्षेत्ररक्षण. शेवटचा चेंडू आहे. शेवटचा चेंडू आहे. भाव वाढलेला आहे मला वाटतं. आता ते कॅल्क्युलेशन करायला थोडं गडबड होणार आहे. पुढचा चेंडू. बेटक फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु 4 षटकाखेरीज धावा झाल्या त्या म्हणजे 16. अवधूत याने 2 षटक टाकून 6 धावा देऊन 3 गडी बाद. जर गोलंदाजी आवडली असेल तर नक्कीच अवधूत साठी टाळ्या झाल्याच पाहिजे. 7 पाटीचा हा गोलंदाज. 4 षटकात झाल्या धावा 16. परंतु बघूया अजूनही 2 षटक सुरू बाकी आहेत. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. चला भाव वाढलेला आहे इकडे. बोना पीटर कोहली जर षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक. चला भाव वाढलेला आहे. 200 झाले 500. 16 धावा झालेल्या आहेत 4 षटका अखेरीस. अमृत येतोय ज्याने 6 चेंडू मध्ये 3 धावा पाहिजे होत्या. एक गचाल क्षेत्ररक्षण मुळे 2 धावा गेल्या होत्या परंतु 5 चेंडू मध्ये एकही धाव दिली नाही. तोच गोलंदाज येतोय. क्षेत्ररक्षण थोडं गचाल होते. 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या झाल्या 18. बघूया विनायक व सुदर्शन यांच्यावर जिम्मेदारी असेल जास्तीत जास्त धावा करण्याची. उर्वरित चेंडू आले ते म्हणजे 11. बघूया 11 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा आहेत फलकावर 18. 4 गडी बाद. अमृत पुन्हा एकदा काय गोलंदाजी आहे खरोखर. टप्पा विकेट किपरला सुद्धा सापडला नाही. गुडल्यांवरून उडलेला चेंडू परंतु गुडल्यांवरून उडलेला चेंडू आपण काहीच करू शकत नाही. पंच सांगतात ते म्हणजे विनायक यांना. धावसंख्या झालाय 1. मडमधला जबरदस्त फुटबॉलपट्टू संतोष कोहली यांचा नंबर फलकावर लागलेला आहे. आझाद संघाचा फुटबॉलपट्टू संतोष कोहली यांचा नंबर आहे 19. 3रा चेंडू. अमृत जोरदार फटका. आता मात्र येईल का? 500 रुपये जातील का? आणि पहिला षटकार येतोय. 500 रुपयाचं पारितोषिक बोना पीटर कोहली यांच्या तर्फे.
500 रुपयाचं पारितोषिक पटकावलेलं आहे ते म्हणजे सुदर्शन याने येतोय गोल्डन षटकार. पुढचा चेंडू, चौथा चेंडू अमृत यांचा सुदर्शनसाठी. आता मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू, खरोखर काय समजला नाही, परंतु बॅटच्या कडेला लागून विकेट किपरच्या बाजूला चेंडू गेलेला. धावा झाल्या त्या म्हणजे 26. उर्वरित पाचव्या षटकातील 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. बघूया, जास्त धावा करावे लागतील. हेमाली अन्सेरी यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे या फ्री टुर्नामेंट मध्ये. खरोखर मला पुन्हा एकदा 2 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या झाली ती म्हणजे 28. हेमाली, तुम्हाला फुल सपोर्ट असतो क्रिकेटमध्ये. क्रिकेट खेळायला जा, काय अशी बिंदास जा, फुल सपोर्ट करते. असे क्रिकेट लवर असले पाहिजे खरोखर. पुढचा चेंडू बघूया. सुंदर झेल करण्याचा प्रयत्न होता, महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईल मध्ये झेल करण्याचा प्रयत्न होता, परंतु हातातून झेल सुटला. प्रयत्न चांगला होता. 5 षटकाखेरीज धावसंख्या झाल्या ती म्हणजे 29 धावा. DJ दर्शन. चला गेम थोडा फास्ट करा, कारण की शेवटचं षटक आहे. बघूया. प्रत्येक रन साठी सोनिया रेगन कोहली यांच्यातर्फे 500 रुपये आलेले आहेत. ते आम्ही हिसाब मांडू इकडे. किती प्लेयर गेलेत आउट होऊन? 290 अजूनपर्यंत झालेले आहेत. आमचे कॅल्क्युलेशन धर्मेंद्र कोहली सांगत आहेत 290, कारण की 29 धावा झालेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी कॅल्क्युलेशन लावलं का अजून 290 झालेले आहेत. आणि सोनिया यांनी 500 रुपये दिलेले आहेत. म्हणजे 500 रुपये पुढे होतील का? नाही, त्याच्या वरती होतील, त्याचे जास्त होतील बोलतोय. बघूया शेवटचा षटक. जबरदस्त फटका, दमदार षटकार येतोय, खणखणीत गोल्डन षटकार. थँक्यू डीजे. दिशान यांच्या पहिलेच चेंडूवर खणखणीत आलेला आहे षटकार, तो म्हणजे विनायक यांचा. खेळ सुरू ठेवायचा आहे. दिशान 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 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. खेळ चालू ठेवायचा आहे. बघूया. दिशान यांच्या पहिल्या चेंडूवर आलाय खणखणीत षटकार. चेंडू पडतोय दिशान यांचा विनायक साठी. आता ऑफसाईडच्या दिशेने एक धावसंख्या झाली ती म्हणजे 36. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. विनायक व सुदर्शन एक षटकार मारून केलं आहे. साप आलेला आहे तिकडे, तो पण मॅच पाहण्यासाठी आलाय. तुम्ही तिकडे गडबड करू नका. साप आपल्याला घाबरतो, आपण सापाला घाबरतो. ते तसं होऊ नये, देऊ नये. तो मॅच बघायला आला, त्याला मॅच बघून दे आणि आरामात जाऊ दे. चला 4 चेंडू मध्ये बघूया किती धावा होतील. आज सोमवार सुद्धा आहे आणि त्याचा तो पण खास बिलातून निघालेला आहे ही फ्री टुर्नामेंट पाहण्यासाठी. तर त्याला दगावू नका तुम्ही, नंतर तुम्हाला तो दगावेल, हे लक्षात ठेवा. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत.
उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. धावा झाल्या 3 and 7 37. विनायक यांच्या बॅटीतून आलेला मिडडॉनच्या दिशेला खणखणीत षटकार. अजून एक षटकार पाहायला भेटेल का विनायक यांच्या बॅटीतून? बघूया शेवटचं षटक. जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु किपिंगची तारीफ जेवढी केली तेवढी लाजवाब आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे किपिंग साठी. DJ दर्शन. भावेश येतोय सुदर्शन यांची जागा भरण्यासाठी. बघूया उर्वरित विनायक यांची जागा भरण्यासाठी भावेश येतोय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. बघूया 2 चेंडू मध्ये किती धावा होतील. विलन मास्टर शेवटचे क्षण आहेत. खूपच मेहनत घेताना विलियम मास्टर. मोठा आधारस्तंभ गोल्डन स्पोर्ट क्लबचा विलियम मास्टर. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 3 दिवसापासून मेहनत करत आहे लॉईड कोहली व रुपेश कोहली. ही टुर्नामेंट चांगल्या प्रकारे पार करण्यासाठी बॅटची कड घेऊन जातोय. जाईल का चौकार? एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव होईल का? आणि काय लेम आहे. रनआउट DJ दर्शन. विघ्नेश येतोय. इकडे टुर्नामेंट आपलीच आहे आणि आवाज सुद्धा आपलाच आला पाहिजे. गोल्डन ट्रॉफी फ्री 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 पर्व 6. बघूया 6व्याचा मानकरी कोण होणार याच्यावर लक्ष असेल. महिला वर्ग खूप जोश मध्ये आहे खरोखर. उर्वरित शेवटचा चेंडू आहे. जबरदस्त फटका आहे परंतु फटका फसलेला आणि बाद. सातपाटी संघ बॅड लाईटची अपील स्वीकारली जाणार नाही हे लक्षात ठेवा तुम्ही. लवकरात लवकर आपले बॅटर पाठवायचे. तसंच जय माता दी चू कोलीवाडा याने आपलं लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. ब्लू संघाने फिल्डिंगसाठी लवकर उतरायचं आहे. ब्लू संघाला विनंती की लगेच उतरायचं आहे त्याने फिल्डिंगसाठी. थोडी घाई करा. ब्लू संघाला विनंती करेन. तसेच बॅटर दोन पाठवायचे आहेत. सातपाटी संघाला विनंती करेन.
₹380 झालेले आहेत एके इनिंगचे. ते आहे जू संघाला ₹380. सोनिया रेगनकोली यांच्या मार्फत. आता बघूया सातपटी केवढे स्कोर करतो. याच्यातून पैसे काय भेटणार नाही, लक्षात ठेव. जास्त लेवलला ₹50 ₹50 वाढव जरा पैसे. सात पट्टीला ₹20. 7 पटीला ₹20 लावलेले आहेत आणि ₹10. मला वाटतं त्यांना माहित होतं जू तेवढे जास्त रन करणार नाही म्हणून त्यांना ₹10 लावलेले होते सोनिया याने. आता 7 पटीला ₹20 लावलेत. भाव वाढलेला आहे, दुप्पट भाव झालेला आहे. कोण आले? प्रथमेश ने भावेश. प्रथमेश आणि भावेश ही जोडी मैदानात आहे. एकोणचाळीस धावा कंपल्सरी करावी लागेल हे लक्षात ठेवायचं आहे. बॉलर आहे मला वाटतं मयंक. मयंकच आहे ना? पहिले षटक घेऊन येते मयंक. प्रथमेश. स्ट्राईकवर असतील प्रथमेश आणि नॉन स्ट्राईकवर असतील ते म्हणजे भावेश. सातपाटी वर्सेस रंगतोय सामना तो म्हणजे जू कोलीवाडा. 36 चेंडू मध्ये 39 धावांची गरज आहे. पहिलं पॉवर प्ले षटक. सामना सुरू. चेंडू पडतोय मयंकांचा. फुलटच चेंडू बॅटीला लागलेला आहे. बॅट दाखवत आहे आणि तो एवढा वेगाने होता. जर तिकडे विनायक नसता तर नक्की चौकार झाला असता, परंतु चांगला बॅकअप. एक धाव श्री गणेश केलेला आहे सातपाटी संघाने आणि सोनिया यांचे ₹20 सुद्धा कमावलेले आहेत. दुसरा चेंडू अमाने चेंडू. पंच लॉयड यांचा इशारा. भरपूर मेहनत घेताना पूर्ण गोल्डन संघ व महिला व मुली यांची सर्वांची जबरदस्त मेहनत आहे. जू जिंकली तो उदय भुंगवले यांच्याकडून ₹5,000 पारितोषिक. अकुर टप्प्याचा चेंडू काय समजला नाही तो म्हणजे भावेशांना. मैदानाच्या बाहेर जर झेल पकडला तर ₹200 पारितोषिक आहे लक्ष्मण कोहली यांच्याकडून. अगले वेगळे पारितोषिक लागलेले आहे. मला वाटतं आज मोबाईलची बॅटरी बंद होणार आहे. जबरदस्त फटका. 1 बाउन्स अडवलेला आहे. मला वाटतं चांगले क्षेत्ररक्षण खरोखर आणि त्या धावेमध्ये आले 3 धावा. वाईट बॉलवर सुद्धा पारितोषिक आलेलं आहे मिलिंद आनंद कोहली यांच्या मार्फत. आता पारितोषिक 101 लागलेलं आहे. मिलन आनंद कोहली वाईट बॉलवर ₹50 पारितोषिक. अगलं वेगळं पारितोषिक लागलेलं आहे. पल्लू स्कूप. सूर्यकुमार यादवची आठवण आलेली आहे मला खरोखर. एकदा पूर्ण केली व दुसरी धाव आरामात पूर्ण. धावा झाल्या त्या म्हणजे 7. बघूया महिलाचा आवाज येतोय. 1-1 2-2 नको. षटकार सुद्धा मारा तुम्ही कारण की आवाज करायला मजा येईल. आला 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 येईल काय षटकार. येतोय गोल्डन दमदार षटकार. लाईट याचा इशारा. थँक्यू डीजे. संत गतीने खेळत आहे. त्यांना माहित आहे आपल्याकडे बॉल टू बॉल स्कोर आहे. आरामात केले नंतर एक बॉल असा भेटेल आणि त्यावर मारला त्यांनी षटकार. पहिले षटकाखेरीज धावसंख्या झाले त्या म्हणजे बिनबाद 13.
सातपाडी संघ डीजे दर्शन. वाईट बॉलला 50 रुपये आहेत. मिलन अनंत कोली. नो बॉलला 50 रुपये आहेत. मिलन अनंत कोली. आणि हेलिकॉप्टर मारला तर 100 रुपयाचं पारितोषिक आहे. आज मला वाटतं तोंड दुखून जाईल पारितोषिक बोलता बोलता. पहिल्या षटकात आले धावा 13. आदर्श आलेला आहे गोलंदाजीसाठी. आदर्श 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 गोलंदाज आहे आदर्श. फलंदाज आहे भावेश. नॉन स्ट्राईकला आहे प्रथमेश. चेंडू पडतोय. चांगला फटका मारण्याच्या नादात बाद होतोय. खेळी समाप्त. ती म्हणजे भावेश यांची. मॉन्टी मैदानात येतोय. नवीन बॅटर मॉन्टी. सिंगल डबल बऱ्या प्रकारे खेळत होता परंतु मोठ्या फटक्याच्या नादात आपलं विकेट गमावून टाकलेलं आहे ते म्हणजे भावेश याने. शॉर्ट चेंडू होता. पूल मारायचा होता. पूल परंतु सक्सेसफुल झालेला नाही आणि आपला भावेश मैदानाच्या बाहेर जात आहे. तंबूच्या आसऱ्याला त्यांची जागा भरण्यासाठी येतोय मॉन्टी नवीन बॅटर. आता मात्र आदर्श चांगली गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू डॉट. दुसरा चेंडू गडी बाद केला तो म्हणजे भावेश यांच्या स्वरूपात. तिसरा चेंडू बघूया. पॉवर प्ले षटक चालू आहे. नवीन बॅटर बंटी मॉन्टी. आता मात्र सुरेख चेंडू काय समजत नाही. तिन्ही चेंडू निर्धाव टाकलेले आहे. पुढचा चेंडू जोरदार फटका आहे परंतु फटका पुन्हा एकदा फसलेला आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करायचं आदर्श यांचं. काय गोलंदाजी करतोय खरोखर लाजवाब गोलंदाजी. अजूनही सिद्धार्थ येतोय. मॉन्टी यांची जागा भरण्यासाठी येतोय सिद्धार्थ. न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय. पहिल्या ओव्हर मध्ये बऱ्यापैकी धावा आल्या होत्या परंतु दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिला चेंडू निर्धाव. दुसरा चेंडू विकेट. तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथा चेंडू विकेट. अजूनपर्यंत एकही धाव आली नाही आहे. दुसरं पॉवर प्ले षटक चालू आहे. मेडन ओव्हर पडेल का याच्यावर लक्ष असेल. बघूया. गोल्डन ट्रॉफी मध्ये 101 कारनामे झालेले आहेत सकाळपासून. मालवणी संघाने 6 धावा दिल्या नाही. बंदर पाखाडी संघाने 6 धावा दिल्या नाही. तसंच सातपाडी संघाने 7 चेंडू मध्ये 3 धावा दिलेल्या नाही. पुढचा चेंडू. काय फटका खेळलेला आहे. नजाकत भरलेला फटका. 1 बाउन्स येतोय. खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. खाली बॉलाला दिशा दिली ती म्हणजे सिद्धार्थ याने कारण की वेग भन्नाट आहे आदर्श यांचा. बघूया शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. चेंडू पडतोय.
परंतु काय समजलं नाही. 2 षटकाकडे धाव संख्या 2 गडी बाद 17. सातपाटी संघ डीजे दर्शन. गाजतय बंदराला जैसं उठान आयलंय दर्याला. आज सणकस गाजतय बंदराला जैसं उठान आयलंय दर्याला. आज सण कसा गाजतय बंदराला जैसं उठान आयलंय दर्याला. आज सणकस गाजतय बंदराला जैसं उठान आयलंय दर्याला. 2 षटकाखेरीज धावसंख्या झाल्यात ते म्हणजे 17. 17वर बघूया कुणाला पडतोय खतरा. एका बाजूला सातपाटी संघ तर एका बाजूला आहे जू कोलीवाडा. मेगा फायनलचा सामना रंगतोय या भाटीच्या समुद्र किनारी. फ्री 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 मयंक स्वतःच दुसरं व संघाचं तिसरं षटक घेऊन येईल तो म्हणजे मयंक. त्यांना सामोरे ठेवून देतील तो म्हणजे प्रथमेश. ओपनिंगला आलेला फलंदाज. 1 षटकार त्यांच्या खात्यात आहे. बघूया मयंक वर्सेस प्रथमेश. मयंक यांचा चेंडू पडतोय. फुलटा चेंडू हलक्या त्याने केलेला. 1 धाव पूर्ण केली. बघूया दुसरी धाव घेईल का. दुसरी धाव तर आरामात होईल. थोडासा मयंक मला वाटतं प्रथमेश चतुर फलंदाज वाटतोय. जेव्हा टाइम मिळला तेव्हा षटकार मारतोय न तर एकेरी दुहेरी अंकावर जास्त जोर देतोय. त्यांना माहित आहे धाव फलक आपल्यासाठी कमी आहे. जर एकेरी दुहेरी धाव काढल्या तरी आपण सहजासहजी जिंकू शकतो. परंतु गोलंदाजांना चांगलं काम करावं लागेल. बघूया मयंक दुसरा चेंडू पुन्हा एकदा नोस माइंड आणि आता मात्र विनायक यांच्या हातात एक झेल. स्वतःशी थोडा नाराज आहे तो म्हणजे फलंदाज प्रथमेश. बॉल जमिनीवर ठेवू शकले नाही. धावसंख्या 19. धावफलक तिकडे लागलेला आहे. धावसंख्या 19. बघूया हर्षल. हर्षल येते न्यू बॅटर. हर्षल अशीच गोलंदाजी करावी लागेल. पुढचा चेंडू बघूया. सुरेख गोलंदाजी तेवढीच दर्जेदार. कीपिंग लाजवाब विकेट. डीजेला संधी. कॉमेंट्रीसाठी 500 रुपये. पन्नाल विजय 500 रुपये. हॅट्रिकचा चेंडू आहे. बघूया हॅट्रिक साचतील का मयंक. बघूया हॅट्रिक चेंडू आहे. चांगली गोलंदाजी होते. रोखून ठेवलेला आहे ते म्हणजे सातपाटीच्या फलंदाजांना. 20 धावांची अजूनही गरज आहे सातपाटी संघाला. जतीन आहे फलंदाज. न्यू बॅटर जतीन. हॅट्रिक चेंडू आहे. बघूया हॅट्रिक साधतील का. चौथा चेंडू हॅट्रिक चेंडू. बघूया आजच्या दिवसातली तिसरी हॅट्रिक होते का. गोल्डन ट्रॉफी फ्री 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 टुर्नामेंट. चेंडू पडतोय हॅट्रिकचा. चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. हॅट्रिक हुकलेली आहे तरी सुद्धा काही
फरक पडत नाही. चांगली गोलंदाजी प्रदर्शन करतोय तो म्हणजे मयंक. धावा झाल्यात 20. अजूनही 19 धावांची गरज आहे सातपाटी संघाला. 20 चेंडू 19 धावांची गरज आहे. बघूया जोडी आहे हर्षल आणि सिद्धार्थ आणि जतीन यांची जोडी मैदानात आहे. बघूया मयंक 20 बॉलात 20 धावांची गरज, 19 धावांची गरज एकदा पूर्ण केली. बघूया आता मात्र 18 धावांची गरज. 19 चेंडू 18 धावांची गरज. बघूया सामना रंगतोय तो म्हणजे भाटीच्या समुद्र किनारी. टुर्नामेंट आहे फ्री फ्री फ्री. पर्व 6 मेगा फायनलचा सामना सातपटी विरुद्ध जू कोलीवाडा. चेंडू पडतोय डॉट चेंडू. आता मात्र 3 षटकाखेरीज धावसंख्या ड्रीम्स बेग येतोय. 18 चेंडू 18 धावांची गरज. आपण बघतो गाडी बँड वाजतो तर तेच क्रिकेट मास्टर आपल्या समोर इस्कॉन मास्टर आणि दुसऱ्यामध्ये कल्लाद मास्टर यांच्या साह्याने त्यांनी शिकवलेले आहे. आपण एकदा जो वाजतोय त्याचा शिकवतोय बँड हा वाजतो आपल्या आपल्या समोर दिसतोय. माझा बँड सध्या पुन्हा द्यायचं आणि देखील जेव्हा 25 वर्ष त्याची गाडी होती तेव्हा देखील त्यांनी तिथं जबरदस्त असा एक कार्यक्रम ठेवला होता. त्यास 2 मास्टरांना सन्मानित केलं होतं. तेच तिथं 2 मास्टर आपल्यासमोर आहे. त्यांनी त्या बँडला असं प्रकारची शिकवणी दिली होते त्यांच्या शिकवणी करून जबरदस्त असा बँड आपल्यासमोर डिस्कोमध्ये डोकवणारा विचारत आहे. खरोखर प्रत्येक वर्षी गोल्डन ट्रॉफी टुर्नामेंट काढते आणि या 2 मास्टरचा सन्मान करत असते कारण की यांच्यामुळे एवढा मोठा बँड सन बोनाव्हेंचर बँड पथक निर्माण झालेला आहे. आणि 25 वर्ष झालं होतं तेव्हा रत्नानी काढलं होतं त्यांना आणि 2 असे महत्वाचे मास्टर यशवंत मास्टर आणि पल्लक मास्टर टुर्नामेंटची खासियत जी आहे गोल्डन ट्रॉफीची. जेव्हा पहिली टुर्नामेंट काढली तेव्हा त्यांनी ती टुर्नामेंट फायनल मारली होती आणि त्यांना मजा करायची असते तेव्हा त्या टुर्नामेंट मध्ये नसतात कारण की जेव्हा माणूस हारतो थोडा निराश होतो तेव्हा त्याने एक विचार सुद्धा केला की आपण खाली एन्जॉय करायचे असते आणि आपणच फायनल मारली त्या टुर्नामेंटचा अर्थ पण नाही होत. त्यामुळे त्यांनी सर्वात प्लेयरने विचार केला का आपण खेळायचं नाही, खाली मजा करायची, खाली मजा करायची, टुर्नामेंट मध्ये भाग घ्यायचाच नाही. ऑनली ही टुर्नामेंट सर्व मडगावसाठी आहे, पूर्ण मुंबईभराच्या टीमसाठी आहे. फ्री पर्व 6 भूषणसाठी बनणार विजय नवी 500 रुपयाचं पारितोषिक. तसेच मॉरेस त्यांच्या कोहली यांचे भूषणसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. मिकी हॅशटॅग मिकी यांच्यातर्फे सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक. अव्वल 1,500 रुपयाचं पारितोषिक भूषण व्हॉइस ऑफ भाटी यांच्यातर्फे आलेले. जोरदार टाळ्या भूषणसाठी. मधुर आवाज आहे त्यांचा. भाटी गावातील एक गोड आवाज समालोचक भूषण कोहली. पुन्हा एकदा आदर्श. सिद्धांत. आता मात्र 18 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. बघूया आदर्श वर्सेस सिद्धांत. आता मात्र सुरेख चेंडू काय समजला नाही. बॅटची हालचाल सुद्धा झाली नाही. एवढ्या भन्नाट वेगाने तो चेंडू टाकला होता तो म्हणजे आदर्श याने बाकीचं काम करतोय यष्टीरक्षक. जर जू कोलीवाडा हा संघ विजयी होतोय तो उदय भोंगवले यांच्यातर्फे तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे. हे सुद्धा जू कोलीवाड्याने लक्षात घ्यायचं आहे.
परंतु यासाठी जिंकावं लागेल. ते 5,000 रुपये कमवायसाठी जिंकावं लागेल. पुढचा चेंडू आदर्शांचा सिद्धार्थसाठी. चांगला फटका, एकदा पूर्ण केली. आता मात्र रनआउटची संधी होती, परंतु थ्रो पण चांगला होता. थोडस विकेट किपर याने जर चांगली स्टंपिंग केली असती तर तिकडे विकेट गेला असता. जतीन आता स्ट्राईक जतीन जतीन आणि यो यो आहे आपला सिद्धार्थ व जतीन यांची जोडी आता स्ट्राईकवर आहे, तो म्हणजे जतीन. बॉलर आहे तो म्हणजे आदर्श. बघूया पुढचा चेंडू आदर्श यांचा जतीनसाठी. चांगला टॅप केलेला, एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव तर आरामात होईल, यात काही शंका नाही. 2 धावेवर धावसंख्या झाली, ती म्हणजे 24. चांगल्या पद्धतीने खेळत आहे, त्यांना माहित आहे जास्त जोखम घ्यायची गरज नाही. जतीन आणि सिद्धार्थ 15 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे, परंतु सामना नक्कीच रंगतदार होईल, यात काही शंका नाही आहे. बघूया 15 चेंडू मध्ये 15 धावांची गरज आहे. जतीन वर्सेस सिद्धार्थ. जतीन आहे स्ट्राईकवर, गोलंदाज आहे आदर्श. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, समोर बॉल होता, इच्छा होती एक षटकाराची, परंतु तसं काय होत नाही. चांगली गोलंदाजी करतोय तो म्हणजे आदर्श. अजून त्याने टाकलेत यामध्ये चेंडू 4 आणि धावा दिल्या त्या म्हणजे 3. 5वा चेंडू 4थ्या षटकातील आदर्शांचा जतीनसाठी. अजूनपर्यंत 15 धावांची गरज आहे. 14 चेंडू 15 धावांची गरज. आता मात्र काय समजला नाही, काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. खरोखर भन्नाट वेगाने हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. फ्री टुर्नामेंट मध्ये मी का आलोय, आपलं नाव करायला आलोय ते दाखवून देतोय, तो म्हणजे हा गोलंदाज आदर्श. शेवटचा चेंडू 5व्या षटकातील, माफ करा 4थ्या षटकातील. 13 चेंडू 15 धावांची गरज. समीकरण चेंज होताना 13-15 13-15. बघूया मानकरी कोण होतोय, पर्वत 6वेच याच्यावर नजर असतील. चेंडू पडतोय शेवटचा 4थं षटक. जबरदस्त फटका येतोय, बाद. खरोखर थँक्यू डीजे. 2 षटक टाकून 7 धावा, 3 विकेट. आदर्श जर गोलंदाजी आवडली असेल तर नक्की टाळ्या वाजवायला काही हरकत नाही. आदर्श साठी काय गोलंदाजी केलेली आहे. 2 षटक टाकून 7 धावा देऊन 3 गडी बाद केलेले आहे. चू संघाचा कोलिवाडाचा गोलंदाज दिशा नेतोय. जतीन यांची जागा भरण्यासाठी येतोय दिशान. आता 12 चेंडू मध्ये धावा पाहिजे 15. अंश बॉलर आहे, अंश नवीन बॅटर आहे तो म्हणजे दिशान. 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. ग्राउंड खचाखच भरलेला आहे, 4 बाजूला पब्लिक आणि सामना रंगतोय तो म्हणजे भाटीच्या समुद्र किनारी. 12 चेंडू मध्ये धावा करावे लागतील 15. बघूया 12-15. बॉलर कोण आहे? हॅलो. 12 चेंडू मध्ये 15 धावांची गरज. बघूया सामना रंगतोय. जबरदस्त फटका लेग साईडच्या दिशेने जातोय, गॅप मध्ये येतोय, खणखणीत चौकार, गोल्डन चौकार. सिद्धार्थने चौकार ठोकलेला आहे अंशांच्या पहिल्या चेंडूवर. आता 11 चेंडू
11 धावांची गरज. बघूया दुसरा चेंडू अंश यांचा सिद्धार्थसाठी. आता मात्र बॅट आणि बॉलचं काही मिलन होत नाही, बाकीचं काम करतो यष्टीरक्षक. आता मात्र 10 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. यष्टीरक्षक सांगतोय का हा चेंडू टाक नक्कीच, हा टप्पा चांगला आहे, परंतु बॅट्समॅन एक चौकार मारून खेळतोय तो म्हणजे सिद्धार्थ. 2 चौकार मारून सिद्धार्थ खेळतोय. 10 चेंडू 11 धावांची गरज. 10-11. बघूया अंश गोलंदाज. चांगला फटका लेग साइड दिशेने एकदा पूर्ण केली व एका धावावर मानावं लागेल समाधान. गोलंदाजी खूपच चांगली होते. आता मात्र 9 चेंडू 10 धावांची गरज. 9 चेंडू 10 धावांची गरज. बघूया आता प्रथम स्ट्राईक घेतील तो म्हणजे दिशान. गोलंदाज आहे अंश. चौथा चेंडू अंश यांचा दिशांसाठी. चेंडू पडतोय बघूया. फुलटा चेंडू चुकीला माफी नाही. येतोय दंडरीत खणखणीत गोल्डन षटकार. लाईड यांचा इशारा. परीच फायनल मारली उत्पन्न या गावानी. 5वी फायनल जिंकला तो मड पातवाडी. 6व्या वर्षाची ट्रॉफी काय. आता धावा पाहिजे त्या म्हणजे 4 आणि बॉल आहेत ते म्हणजे 8. प्रणाल विजय नगी यांच्याकडून 500 रुपये भूषणसाठी. मॉरेस संजय कोहली यांच्याकडे 500 रुपये भूषणसाठी. डॅश डॅश मिकी हॅशटॅग यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक भूषण व्हॉइस ऑफ द मड यांच्यासाठी. आता बघूया 4 धावांची गरज आहे. 8 चेंडू 4 धावा. आता मात्र काही गरज नव्हती या धावेची. पण या गावानी 5वी फायनल जिंकला तो मड पातवाडी. कृष्णा पाटील यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक जबरदस्त समालोचक पातवाडी गावाचे, एक बुलंद आवाज कृष्णा पाटील. जर 7 पटी विजय झाला तर गोल्डन गर्ल्स यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. काय गोलंदाजी करतोय खरोखर फिरकीचा जादूगर प्रमोद पाटील. छगे पे 1000 छगे पे 1000 विजय. बघूया 1 चेंडू 4 धावा. ज्याला हृदयाचा त्रास असेल त्याने डोळे मिटकून घ्या. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा. विजयी संघ, विजयी संघ खरोखर पातवाडी संघ विजय. चांगला फटका. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव येईल का? तिसरी धाव येईल का? आणि येतोय कणकणीत चौका. विजयी संघ सातपाडी संघ. पर्व 6वेचे विजेता सातपाडी संघ.